मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करणं ही फॅशन झाली आहे। आकर्षक नेल आर्ट करून मित्रमैत्रिणींमध्ये मिरवणारेही कमी नाही आहेत, पण हातपाय सुंदर दिसावेत यासाठी आग्रही असणारी तरुणाई अजाणतेपणी स्वतःच्या आरोग्याशी खेळ करतायत। मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करताना रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो आणि त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होण्याची भीती व्यक्त केली जाते। मॅनिक्युअर पेडिक्युअर करताय, खबरदार। मॅनिक्युअर पेडिक्युअर मुळे कॅन्सरचा धोका। चमकोगिरी नेईल तुम्हाला मृत्यूच्या दारी। महिलांनी गेल्या काही वर्षांपासून हाताच्या बोटांचं आणि पायांचं सौंदर्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आहे। मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करणं हे आता फक्त उच्चवर्गीय महिलांपुरते मर्यादित राहिलेलं नाहीये। जवळपास सगळ्याच महिला आणि तरुणी हाताच्या बोटांच्या सौंदर्यासाठी मॅनिक्युअर आणि पायांच्या सौंदर्यासाठी पेडिक्युअर करतात। पण या सौंदर्यवर्धनात जे रासायनिक घटक वापरले जातात ते अतिशय धोकादायक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय। तरुणी हाताच्या नखांवर कृत्रिम नख लावतात। नखावर कृत्रिम नख चिकटवताना वापरली जाणारी रासायनिक द्रव्य शरीराला हानिकारक ठरू शकतात। शिवाय पेडिक्युअर करतानाही पायाला काही रासायनिक द्रव्य लावली जातात, जे केमिकल ट्रीटमेंट तुम्हाला अनेक गंभीर आजारांपर्यंत घेऊन जाऊ शकते। मेडिक्युअर आणि पेडिक्युअर हे क्रॉनिकली खूप जास्त वेळा केल्यानंतर त्याच्यात असलेल्या जेलमध्ये कधीकधी फॉर्मल्डिहाइड किंवा फोटोबॉन्डेड ॲक्रेलेट अशा प्रकारचे जे द्रव्य असतात त्याच्याने दीर्घकाळ त्वचेवर परिणाम होऊ शकतात। काहींना ॲलर्जी होते, काहींना न्यूरोपॅथी होते, म्हणजे बोथटपणा येतो। तसेच काहींना एक सोरायटिक नेलबेड तयार होतं। कधीकधी रफ ट्रीटमेंट केली नेलबेडची तर त्याच्याने नेलबेड अवल्स होऊ शकतात किंवा त्याच्यात गॅप पडू शकते, नेलबेडमध्ये गॅप पडू शकते। याहून मोठी गंभीर बाब समोर आली आहे। नखांवर कृत्रिम नख लावताना, ती चिकटवताना जेल लावून अल्ट्राव्हायोलेट लाईटचा वापर करून ती सुकवतात। या यूव्ही लाईट्सचा शरीरावर मारा होणं अतिशय धोकादायक आहे। काही प्रमाणात यामध्ये मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर केल्यानं कॅन्सरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ह्या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये कधीकधी अल्ट्राव्हायोलेट रेजचा किंवा अल्ट्राव्हायोलेट लॅम्पचा पण उपयोग होतो। कधीकधी ॲक्रेलिक नख चिटकवण्यासाठी जे गम किंवा जेल वापरले जातात त्याच्यात फॉर्मल्डिहाइड याच्यासारखे द्रव्य असतात। त्याच्यामुळे क्वचित प्रमाणात पेशंटला एकदम दुर्मिळ प्रमाणात कॅन्सरसुद्धा होऊ शकतो। हातापायांच्या सौंदर्यवर्धनासाठी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करणं गैर नाही, पण हे करताना त्याचा अतिरेक तर होत नाहीये ना, याकडे लक्ष द्या। मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करताना रासायनिक द्रव्यांचा वापर टाळायला हवा। शिवाय हातापायावरील मांसपेशींना कृत्रिमपणे काढू नका। मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरच्या निमित्तानं शरीरावर वेगवेगळे प्रयोग करू नये असं तज्ज्ञ सांगतात। जेव्हा तुम्ही अल्ट्राव्हायोलेट रेची ट्रीटमेंट घेणार असाल तर बाकीचा पोर्शन कव्हर करणे, ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावणे किंवा फॉर्मल्डिहाइड या तत्सम घटकांचा समावेश असलेले द्रव्य टाळणे हे आपल्याला उपयुक्त राहील। मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करा, पण ते करताना ब्युटी पार्लरद्वारे धोकादायक द्रव्य तर लावत नाहीयेत ना, याकडे बारीक लक्ष ठेवा। यूव्ही रेजचा वापर करताना सावधगिरी बाळगतात की नाही याचीही खात्री करून घ्या, नाहीतर मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरच्या नादात तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे। योगेश खरेसह साक्षी चव्हाण, झी 24 तास, मुंबई।